श्रीमद भागवतात मानवाचा परमधर्म परमकर्तव्य काय आहे याचं मार्गदर्शन केलंय. सवयी पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिदती यतः अधोक्षजे भक्ती सपुंसाम परः धर्म. ईश्वराच्या ठाई ज्याच्यामुळे भक्ती उद्दीपित होते, प्रेम निर्माण होतं, तो पुंसा म्हणजे मानवाचा पर म्हणजे श्रेष्ठ धर्म आहे. आता याच्या समोर कर्मकांडात्मक स्वरूपाचा धर्म जरी महत्वाचा असला तरी तो गौण मानलेला आहे. ज्याच्यामुळे भगवंताच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी ययात्मा संप्रसिदती म्हणजे भक्त आणि भगवंत दोघांनाही प्रसन्न करणारी अशा पद्धतीची अहेतुक्य म्हणजे निष्काम, अप्रतिहता म्हणजे अखंड भक्ती म्हणजेच प्रेम उत्पन्न होतं, तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. माणूस अनेक ठिकाणी आसक्त असतो आणि त्या आसक्तीलाच तो प्रेम समजतो. कामीही नारी पियारी जिमी, लोभीही प्रिय जिमी दाम, तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लागहू मोही राम. जसं कामी पुरुषाला स्त्री आवडते, लोभी माणसाला धन आवडतं, तसं हे रघुनाथा मला तुमच्या ठिकाणी भक्ती वाटू द्या, तुम्ही मला तसे प्रिय वाटू द्या. ययात्मा संप्रसिदती. आता याचा पहिला अर्थ असा होतो की निष्काम निरंतर भगवत भक्तीची साधना करून अंतरात्म्याला प्रसन्न ठेवणारा साधक परमधर्माचा पाईक असल्यानं तो श्रेष्ठ कोटीचा धर्मपुरुष असतो. आणि बाकीचे धर्म करत असतात, नाही असं नाहीये, बाकीचे धर्म आहेत, पण त्याच्या तुलनेत ते गौण आहेत. आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की प्रसन्नता म्हणजे अनुग्रह. अशा पद्धतीची भक्ती केल्यामुळे आत्मा म्हणजे तो ईश्वर, तो भगवंत प्रसन्न होतो, भक्तावर अनुग्रह करतो. परमधर्म हा वेदोक्त कर्माहून निराळा आहे असा आक्षेप कुणीतरी घेऊ शकतो. तम एनम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यजेन दानेन तपसा अनाशकेन. वेदाध्ययन, स्वाध्याय, यज्ञ, दान, तप यात श्रौत परंपरेनुसार परमधर्म साठवलेला आहे. पण याच्यामध्ये भक्तीचा निर्देश नाहीये. भागवतात सांगितलेला परमधर्म वेदोक्त धर्माहून वेगळा आहे की काय असं इथं वाटू शकतं. कुणीतरी तसा आक्षेप घेऊ शकतो. तत्वज्ञान प्रकट होण्यासाठी आधी वैराग्य महत्वाचं असतं. वेदाध्ययन, स्वाध्याय, यज्ञ, दान, तप यानं वैराग्य येतं, विवेक जागृत होतो. पण हे वैराग्य अंगी बाणण्यास दीर्घ काळ लागतो. पण भगवंताविषयी असलेलं प्रेम, ती भक्ती, ती अंगी बाळगताच वैराग्य, परमतत्वाचं ज्ञान या दोघांनाही ती जन्म देते. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयत्याश वैराग्यम ज्ञानम च यत हेतुकम. भगवंताच्या ठिकाणी प्रयोजिता म्हणजे प्रकृष्ट रूपेण योजिता म्हणजे भगवंताच्या ठिकाणी बंधन करून टाकणे. भक्तीचा आणि भगवंताचा विवाह लावून देणं. तर भक्ती स्त्रीलिंगी असल्यानं भगवती असं तिला म्हटलेलं आहे. भलेही भक्ती करणारा पुरुष असला तरी त्याच्या ठिकाणी स्त्री सारखा तो प्रेमभाव हा यायला हवा. आणि या भक्तिरूपी अंतरस्त्रीचा विवाह भगवंताशी व्हावा. मग हा विवाह होताच त्या भक्तीचा, त्या भगवंताचा. त्या भक्तीच्या पोटी तत्काळ जनयत्याशु म्हणजे निष्काम वैराग्य, ज्ञान यांचा आविर्भाव होतो. अहेतुक्यचा अजून एक अर्थ असा आहे, भक्तियोगी साधकाला घटपटादी शुष्क तर्काची गरज लागत नाही. त्याला आत्मज्ञान जे होतं ते अहेतुक्य म्हणजे व्याकरण, न्याय, मीमांसा अशा जे जटिल विषय आहेत त्या विद्यांच्या अध्ययना वाचून ते लाभतं. पुराणोक्त भक्तियोगाचं वेदोक्त ज्ञानयोगाहून असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे हे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये अहेतुकी म्हणजे निष्कामता, अप्रतिहता म्हणजे अखंडपणा आणि प्रयोजिता हा भगवंताला समर्पित अशा भक्तीमुळेच पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य हे लगेच प्राप्त होतं, लगेच जन्माला येतं त्या भक्ताच्या हृदयामध्ये.